हरिओम. भगवद्गीताबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 18 मोक्ष संन्यास योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ अथाष्टादशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 18 श्लोक क्रमांक 72. कच्चिदेतच्छ्रुतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा कच्चिदज्ञानसम्मोहः प्रनष्टस्ते धनंजय. पार्था, तू हे सर्व एकाग्र चित्ताने ऐकलेस का? धनंजया, अज्ञानामुळे निर्माण झालेला तुझा मोह पूर्णपणे नष्ट झाला का? भगवंत श्रींनी आता उपदेशाची परिपूर्णपणे सांगता केलेली आहे. श्लोक क्रमांक 63 मध्ये त्यांनी उपदेश करून पूर्ण झाल्याचे सूचित केले होते. अर्जुनाला उपदेश ऐकून जसे वागायचे असेल त्याप्रमाणे त्याला आचरण करायला पूर्ण मुभा दिली होती. परंतु तरीही अर्जुन स्वतःच्या वागण्याची लाज वाटून भांबावलेल्या स्थितीत भगवंत श्रींना काहीच न बोलता गप्प राहिला. कारण आपण हे असे चूक वागूनही हा आपला सखा श्रीहरी विश्वनियंता आपल्याशी किती संयमाने, प्रेमाने, आपुलकीने वागत आहे हे तो जाणून दिग्मूढ झाला होता. अर्जुनाची ही मनस्थिती ओळखून, त्याच्या मनातील भाव ओळखून त्याला मानसिक दृष्टीने मोकळे करायला आणि योग्य तो स्वनिर्णय घ्यायला उद्युक्त करायला भगवंत श्रींनी त्याला त्यांच्या उपदेशाचे सार अगदी थोडक्यात सांगितले. तसेच या उपदेशाची पथ्येही व्यवस्थित समजावून दिली. हे ज्ञान अयोग्य व्यक्तीच्या हाती जाऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यायची ते समजावून दिले. तसेच हे ज्ञान त्या योग्य व्यक्तीच्या हाती गेल्यावर त्यांनी ते कसे ग्रहण करावे, आत्मसात करावे तेही सांगितले. अशा प्रकारे काय करावे आणि काय करू नये अशा दोन्हीही बाजू सांगून उपदेश परिपूर्ण समाप्त करून आता त्यांना अर्जुनाच्या चेहऱ्यावर काहीतरी उल्लसित भाव दिसला असावा. त्यांनी आता त्याला विचारले की पार्था, हे सर्व एकाग्र चित्ताने ऐकलेस का? धनंजया, अज्ञानामुळे निर्माण झालेला तुझा मोह पूर्णपणे नष्ट झाला का? उपदेश एकाग्र चित्ताने ऐकला असशील तर अज्ञान नष्ट झाले असेल. अज्ञान नष्ट झाले असेल तर मोह लोप पावला असेल. आता तू योग्य तो निर्णय घे. येथे अर्जुनाला 2 नावांनी संबोधित केले आहे. ही अत्यंतिक आपुलकी असते. आपणही जास्त आपुलकीने बोलू लागल्यावर, राजा अमुक करतोस का, सोन्या तमुक करशील ना, असेच काहीतरी बोलतो. पार्थ म्हणजे तुला माता कुंतीच्या आदेशाचे पालन करून दुष्टांना शासन करायचे आहे. धनंजया म्हणजे दुष्टांनी अधर्माने हिसकावून घेतलेले तुझ्या हक्काचे राज्य आणि वैभव तुला पुन्हा प्राप्त करायचे आहे. याला जोडून पुढचा श्लोक क्रमांक 73. अर्जुन उवाच नष्टो मोहस् स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादन्मयाच्युत स्थितो मी गतसंदेहः करिष्ये वचनं तव. अर्जुन म्हणाला, अच्युता, तुझ्या कृपा प्रसादाने माझा मोह नष्ट झालेला आहे. तसेच मला स्मृती पुन्हा प्राप्त झाली आहे. शंका कुशंका नष्ट होऊन मी स्थिर झालो आहे. मी आता तुझ्या वचनांचे पालन करीन. अच्युता, अच्युत म्हणजे न ढळणारा, निश्चल, स्थित असलेला. भगवंत श्रींनी केलेल्या उपदेशाने अर्जुनही आता वैचारिक गोंधळातून बाहेर आला आहे.
वैचारिकदृष्ट्या स्थिर झाला आहे. यासाठी आदर्श म्हणून, गुरु म्हणून समोर स्थिर स्थित निश्चल असलेले भगवंत श्री मूर्तिमंत उभे आहेत. यास्तव अर्जुनाने भगवंत श्रींना अच्युता असं संबोधलेलं आहे. तुझ्या कृपा प्रसादाने. अर्जुन भगवंत श्रींना सांगत आहे की मी युद्धासाठी समोर येऊन ठाकलेल्या गुरुजनांना, भाई बांधवांना, भाई बांधवांना, नातेवाईकांना, आप्त स्वकीयांना पाहून पार गोंधळून गेलो होतो. मी तर संन्यास घेऊन येथून निघून जाण्याच्या तयारीत होतो. एक वेळ तर अग्निकाष्ट भक्षण करून प्राणत्याग करायच्या तयारीत होतो. नको ते युद्ध, नको ती स्वजनांची हत्या, नको ते राज्य, असे मला झाले होते. परंतु केवळ तुझ्या कृपेमुळे मीच घेतलेल्या अयोग्य निर्णयापासून मी आता दूर झालो आणि योग्य अशा निर्णयावर आता ठाम झालो आहे. ही तुझी कृपा 3 प्रकारची आहे. एक म्हणजे मला समजावून सांगणारा तितकाच तोलामोलाचा हवा होता, किंवा तुझ्याशिवाय अन्य कोणाचे मी ऐकले असते की नाही हे शंकास्पद आहे. नव्हे, मी तसे कोणाचे ऐकलेही नसते. केवळ तू आणि तूच हे सर्व समजावून सांगायला आहेस म्हणून मी अयोग्य निर्णय घेण्यापासून परावृत्त झालो आहे. दुसरे म्हणजे त्यामुळे माझ्या हातून पुढे भविष्यात न सुधारण्यासारखी, माझी नाचक्की करणारी, मला माझ्या स्वकर्तव्यापासून वंचित करणारी चूक झाली नाही. माता कुंतीचा आणि पत्नी द्रौपदीचा अतियोग्य असा आदेश आणि संदेश न पाळण्याचे पातक माझ्या हातून झाले असते. त्यामुळे माझे भोग वाढले असते. मी मुक्तीला सदैव वंचित झालो असतो. स्वधर्माने प्राप्त अशा स्वकर्माला वंचित होऊन पापाच्या खाईत पतन झालो असतो. तिसरे म्हणजे हे विश्वनिर्मात्या, विश्वनियंत्या, साक्षात ज्याच्या मर्जीनेच आणि ज्याच्या आज्ञेनेच सर्व विश्वाचा कारभार होत असतो, त्याच्याच उपस्थितीत त्याच्याच मर्जीची, आदेशाची माझ्याकडून पायमल्ली झाली असती. माझ्यासाठी त्यासारखे आणखी दुसरे दुर्भाग्य ते कोणते झाले असते? यापासून मी केवळ तुझ्या कृपा प्रसादाने वाचलेलो आहे. ही अशी अर्जुनावर कृपा आहे, तसेच तो प्रसादही आहे. अर्जुनाप्रमाणेच तो आपण सर्वांनी सेवन करायचा आहे. तो आपल्यासह इतरांनाही सेवन करायला उपलब्ध करून द्यायचा आहे. गीता तत्वाची सेवा ही भगवंत श्रींची सेवा आहे. माझा मोह नष्ट झाला आहे. गीतेच्या या अमृत तत्वामुळे अर्जुनाचे अज्ञान दूर झाले. मनुष्याच्या दुर्वर्तनाला त्याचे अज्ञान हेच एकमेव कारण असते. कोणीही व्यक्ती मूलतः दोषी नसते. चुकीचे ज्ञान हेच सर्व प्रसादांना कारणीभूत असते. समज आल्यास कुणीही दुष्टपणा करत नाही, प्रमाद करत नाही, अयोग्य वागत नाही. अज्ञान दूर झाल्यामुळे अर्जुनाचा स्वजनांचा मोह नष्ट झाला. त्याला कर्तव्य कर्माची जाण आली. शत्रू हा केवळ शत्रू असतो. रणांगणावर तो नातेवाईक नसतो. कोणतीही दया, माया, क्षमा न दाखवता शत्रूचा पुरता बिमोड करायचा असतो. तेच योग्य असे कर्तव्य असते. हे ज्ञान त्याला भगवंत श्रींच्या गीतोपदेशामुळे आले. तसेच मला स्मृती पुन्हा प्राप्त झाली आहे. आपण मूलतः आत्मांश आहोत. त्यामुळे आपल्याला आत्मज्ञान हे असतेच. परंतु भौतिक वस्तू जगताच्या भोगापवर्गतेच्या मोहपाशात आपण आपले आत्मस्वरूप विसरतो. त्याची स्मृती भोगमायेत झाकोळली जाते. ती आत्मज्ञानाने जागी होते. येथे अर्जुन भगवंत श्रींना सांगत आहे की या तुमच्या गीता तत्वाच्या उपदेशामुळे माझी स्मृती जागृत झाली आणि माझा देहादी इंद्रियांचा मोह नष्ट होऊन माझे आत्मज्ञान स्मृत झाले. शंका कुशंका नष्ट होऊन. माझे नुसतेच अज्ञान नष्ट झाले असे नाही. माझ्या शंका कुशंका केवळ निरसन झाल्या असे नाही, तर भोगमायेत अडकल्यामुळे मला ज्या शंका कुशंका होत्या त्याही आता पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत. मी आता निश्शंक झालो आहे. माझ्या मनात कोणतेही किलमिश शिल्लक नाही.
मी स्थिर झालो आहे. भौतिक भोगमायेचे बीजच आता जळून खाक होऊन त्याची राख झाली आहे. त्यामुळे आता त्याला भौतिक भोगमायेचा अंकुर फुटणार नाही. मी आता निश्चल स्थिर स्थित झालेलो आहे. माझे आत्मज्ञान आता पूर्णपणे जागृत झाले आहे. आता जो काही निर्णय घेईन त्यावर मी आता ठाम राहणार आहे. मी आता तुझ्या वचनांचे पालन करीन. शेवटी अर्जुन त्याचा तो दृढ निर्णय जाहीर करत आहे. तो भगवंत श्रींना वचन देत आहे की आता मी तुमच्या शब्दात वचनात आहे, तुमच्या आज्ञेबाहेर नाही. तुम्ही सांगितलेल्या तत्वाप्रमाणे मी आचरण करण्याचे वचन देतो, मान्य करतो आहे. नव्हे त्याप्रमाणे मी आता प्रत्यक्ष कृतीच सुरू करतो, ती तुम्ही आता प्रत्यक्ष पहाच. हरिओम.